गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 10:30. तर माझे पप्पा 2 दिवस ट्रिपला गेले होते, जे की माझ्या पप्पांची ही गाडी आहे. तर बाहेरच्या लांबच्या ट्रिप करत असतात. तर नाती गेले होते, म्हटलं जळगावला गेले होते, म्हणजे कर्नाटकला. तर तिकडून येताना त्यांनी नातीसाठी काय काय खायला घेऊन आलेत पाहू शकता. एक मामाच्या घरीच मुलांचे लाड असतात, कारण का आजोबा आणि आजीच नातीचं हे करतात, म्हणाल ते खायला आणतात. तिला पाहू शकतात किती खायला आणले. तर थोडं नाही आणलं, तर एवढं आणले बघा. एवढ्या चिप्स आणल्या तिकडनं, 1-1 किलोचं हे घेऊन आलेत. तर हे केळीचीच वेपर आहे, पण वेगवेगळे, एक तिखट मसालेवाली आहे आणि एक साधीवाली आहे. पाहू शकता ह्या दोन्ही सुद्धा आहेत. त्याच्यानंतरला इकडं म्हणजे 2 मला घेऊन जाण्यासाठी आणले होते आणि 2 त्यांच्यासाठी आणले होत्या, साधी आणि तिखट. तर काही पण असलं ना, मी गावाला गेले का त्यांना अति प्रमाणात आनंद होतो. काय काय खायला आणू, काय काय नको, असं हे चालू असतं त्यांचं. तर इथं बघा बिस्किटं, खजूर वगैरे ते सुद्धा नातीसाठी आणले, कारण का मी तिला बिस्किटं देत नाही खायला, म्हणून गावाला गेल्यावर माझे पप्पा देत असतात. तर ही आहे माझ्या पप्पांची गाडी, जे की ते लांब लांब भाडे घेऊन जात असतात, जिकडं येईल तिकडं. म्हणजे लांबचे म्हणजे 4-4, 8-8 दिवस जात असत बाहेर. तर तिकडनं येतानाच ना त्यांना मित्राला, म्हणजे त्यांच्या एका मित्राने ना तिकडं काहीतरी होलसेलचं दुकान आहे, तर तिकडनं येताना त्यांनी ना त्यांना सांगितलं होतं की मला गाडीला ना हॉर्न घेऊन ये म्हणून, मित्रांनी त्यांच्या. तर त्यांच्यासाठी बघा हॉर्न घेऊन आले, त्यांच्यासाठी 2 आणि मित्रासाठी 2, असे 4 हॉर्न आणले होते. आणि हे गाडीला लावायचं जे पकडायचं स्टँड हे असतं ना गाडीला, तर ते हँडल आणले होते त्यांनी. तर पाहू शकता ही काहीतरी वेगळंच आहे, मला याचं एवढं माहीत नाही गाडीचं. ही लाईट आहे, फोकस लाईट आहे. ही जी लाईट आहे ना, कलरफुल फोकस लाईट आहे. तर ही पप्पांना त्यांच्या गाडीसाठी आणली होती. आणि माझे पप्पा आहे ना, एवढं कोणाला हे करणार नाही, एवढं त्यांच्या गाडीला एवढा जीव लावतात ना, त्या गाडीला, जनावरांना त्यांचा अति प्रमाणात जीव आहे. म्हणजे खूप ना तिला अशी, म्हणजे जरी जागेवरती गाडी उभी असली ना, तरी पण तिला सारखे धुत असतात, जराही तिला धूळ लागून देत नाही. तर गाडी म्हणजे त्यांचा जीव की प्राणी. तर ही गाडी आहे म्हणून त्यांचं आज हे चालू आहे, म्हणजे त्यांचं जीवच म्हणायचा गाडी आहे, त्याच्यावरती त्यांचं सगळं चालतं. तर ही माझ्या गाड्याची लक्ष्मी आहे, माझ्या पप्पांची. ही जी गाडी उभी आहे घरापुढं ना, ही माझ्या पप्पांची लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी आहे म्हणूनच आज माझे पप्पा इथपर्यंत येऊन पोचलेत. तर त्याच्यानंतरला मग माझी कामं वगैरे झाली घरातली. आई माझी शेतात गेली ते म्हटल्यावरती मग मी जेवण वगैरे बनवायला मीच घेतलं, कारण का माझे लादी वगैरे पुसत होते माझे पप्पा आले तेव्हा. मग त्यांना आंघोळ वगैरे करायला पाणी दिलं, आंघोळ वगैरे केली, त्यांनी नाश्ता केला. नंतरला ते झोपी गेले, कारण का त्या 2-3 दिवसाचा त्यांना हे होतं, जागृत होते म्हणून. मग ते बोलले की आपल्याला आज मसाले भात बनव. मी गेले ना, त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं. तर त्यामुळं मग मी गेले का काही ना काही मला बनवायला सांगत असतात. मग मी बोलले बनवते. तर मग ते झोपले होते, ते म्हणले दुपारी मला खायला मसाले भात बनव. तर तांदूळ वगैरे मी गेल्यावरती त्यांनी आणून ठेवलंच होतं. तर मसाले भात बनवला. मग त्यांच्यासाठी मसाले भात पाहू शकता, अगदी साधा सिंपलच त्यांना आवडतो, जास्त काही नाही. वाटाणा, शिमला आणि बटाटा कापला होता इथं मी. आणि त्याच्यानंतरला आहे ना 2 कांदे, 1 टमॅटो, हिरव्या मिरचीचा ठेचा जो होता तो बनवलेलाच होता मी. तर पाहू शकता मी एवढा साधा सिंपलमध्येच भात बनवते, जास्त काही आम्हाला आवडत नाही. तर मी तर तेल टाकलं होतं कुकरमध्येच बनवते. कुकरमध्ये कसं झटपट होतं. जिरे वगैरेची फोडणी टाकून घेतली, जिरी मोहरीची. त्याच्यानंतरला कढीपत्ता, कांदा वगैरे छान असा फ्राय करून घेतला. कुकरला आहे ना, फक्त ना या तांदळाला ना पाणी कमी वापरायचं, एकदम सुटसुटीत बिर्याणीसारखा भात होतो. नक्की एकदा ट्राय करा. ते पाहू शकता किती छान कलर पण आणि हे पण झालेलं आहे. त्याच्यानंतरला मी इथं कोणतेही मसाले वापरत असते, मी असं भाताचाच मसाला असा वापरत नाही. तर आता ना तांदूळ वगैरे धुवून टाकणार. हे तांदूळ जे आहे ते तर बिर्याणीचं तांदूळ आहे ते. तर मग मी कुकर वगैरे लावला, भात वगैरे झाला. त्याच्यानंतरला मग जरा मला काम होते, तेव्हा मी बाहेर गेले. कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या. त्याच्यानंतरला मग ना इथे जे आहे ना, तर इथं पॉपकॉर्न माझ्या लेकीला खायचे होते.